आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे, शेतीच्या मालाला दर नाही, त्या गॅसचे दर वाढलेले आहेत. जिथं 300 रुपयाचा सिलेंडर होता तो आज 1000 रुपयाला झाला आहे. सर्वसामान्य गृहिणीला न परवडणारं बजेट सगळं कोलमडलेलं आहे. आणि जर 10 वर्षांनी आम्हाला कायम दुष्काळ आमच्या माथी मारलेला असतो, ती मानसिकताच आहे आमची. 130 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर दर 10 वर्षाला 2 वर्ष दुष्काळ असतो. कारण भारतीय जनता पार्टीला लोक खरंच कंटाळलेत, पण ईडीचा धाका आहे किंवा आणि काय प्रकार आहेत म्हणूनच लोक त्यांना मतदान करतात. आज आमदार जयकुमार गोरेंना प्रश्न उपस्थित करायची वेळ आली विधानसभेमध्ये. जागेचा प्रस्ताव तरी पाठवा. हितनंही बी ती पळवून न्यायचं. कोण फलटणले नेते म्हणते आता तर चाललंय की सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरमध्ये जायचे तर कोण जागा तर देत नाही. म्हणजे कुणाला तरी पाडा, कुणाला तरी गाडा, हा जो शब्द प्रयोग आलेला आहे ना, हा राजकीय खेळमधून आलेला आहे. की मान तालुक्यातली लोक मेंढरासारखे आहेत असं प्रतापराव भोसले खासदार असताना त्यांनी एक वक्तव्य एका सभेत केलं, पण त्यांची तेवढी पब्लिसिटी त्यांनी केली नाही आणि सामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू शकले नाहीत. त्याच्यामुळं सामान्य मतदारामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी निश्चितच आहे. धनगर आरक्षण आता जे जरी महादेव जानकर सत्तेत गेले, सत्तेच्या पूर्वी बी सत्तेत होते, पण माझं जमत नाही, माझा आमदार नेला. पहाटेचा शपथविधी बघितलेला आहे, शिवसेनेचा गट फुटताना बघितला आहे, राष्ट्रवादीसारखा एक संघ गट फुटताना बघितलेला आहे. तरी सुद्धा ही निवडणूक रणजित नाईक निंबाळकरला सोपी नाही, तेवढीच अवघड आहे. सध्या आपण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण परिस्थिती कशी आहे, इथल्या जनसामान्यांचे काय प्रश्न आहेत, इथली राजकीय गणितं कशी आहेत, हे सगळं आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि पत्रकारांच्या नजरेतून माढा लोकसभा मतदारसंघ कसा आहे हे जाणून घेण्यासाठीच आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत. माझ्यासोबत विजय टाकणे सर आहेत, ते मानदेशी न्यूजचे संपादक आहेत, आणि माझ्यासोबत सलीम पटेल सर आहेत, जे सकाळचे विशेष प्रतिनिधी आहेत. सर, आता एकंदरीत परिस्थिती बघितली माढ्याची तर एका बाजूला रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं घोषित केलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर अजूनही उमेदवारी घोषित होत नाही आहे. मोहिते पाटलांचा एकूणच ते राष्ट्रवादीतून उभे राहतील का अशी परिस्थिती आहे, का ते भाजपमध्येच राहतील अशी परिस्थिती आहे. एकूण काय होईल असं वाटतंय तुम्हाला? आत्ताची परिस्थिती पाहिली तर आता भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी जाहीर केलेलीच आहे. रणजित नाईक निंबाळकर यांना आता उमेदवारी दिलेली आहे आणि आता त्यांच्या विरोधात नक्की कुणाला उभा करायचं याबद्दल आता महाआघाडीमध्ये आता जर विशेष असं घेतलं तर महादेव जानकरांना तिकीट मिळेल असं वाटत होतं, पण कालच्या महादेव जानकरांना परभणीमध्ये भारतीय जनता पार्टीनं प्रमोट केल्यामुळं तिथल्या जागेवर नक्की कुणाला विरोधक म्हणून तिकीट द्यायचं याबद्दल अजून सुद्धा संशयाचं वातावरण आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या जवळच असणारे आणि त्यांच्याबरोबर काम करणारे मोहिते पाटलाचं घराणं गेल्या 5 वर्षाबरोबर यांच्याबरोबर मोहिते पाटलांचं घराणं भाजपबरोबरच आहे. मात्र काही त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळं सध्याचे विद्यमान खासदार जे आहेत रणजित नाईक निंबाळकर यांच्यामध्ये आणि मोहिते पाटलांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळं मोहिते पाटलांच्याकडून धैर्यशील मोहिते पाटील उभा राहणार अशी चर्चा आहे. त्याचा प्रयत्न पण चालू आहेत आणि त्यांनी शरद पवारांना भेटल्याची काय माहिती पण उपलब्ध होतीये, पण खरं तर तसं पाहिलं तर त्यांचा असा विरोध असा प्रभावी विरोध वाटत नाही. कारण त्यांनी तसंच करायचं होतं तर अगोदरपासून तयारी करायला पाहिजे होती आणि निवडणुकीच्या तोंडाला त्यांनी असं जे वातावरण निर्माण केलं ते मला वाटतं फक्त त्यांच्या काय गोष्टी पुढच्या भविष्यकाळामध्ये तिकीट मिळण्याच्या दृष्टीनं किंवा भविष्यकाळातल्या काय गोष्टी वधवून घेण्यासाठी त्यांनी केलं असावं. खरं तर ही राजकीय खेळी पण असू शकते आणि याचा परिणाम पुढे भविष्यकाळातल्या निवडणुकीवर पण होणार आहे. मग ते त्यांच्याबरोबर काम करणार का नाही करणार, ते त्यांचं आणि जुळणार का नाही, आणि त्यांचे जे विरोधक आहेत रामराजे या गोष्टीला खतपाणी घालत आहेत. मग ते रामराजेंची भेट झाली, रामराजे आणि मोहिते पाटलांची भेट झाली. मग या सगळ्या भेटीगाठीतून असं दिसतंय की एकंदरीत फक्त रणजित नाईक निंबाळकरांना कोंडीत पकडणं आणि याच्यापेक्षा वेगळा काय ना. आणि आता रणजित नाईक निंबाळकरांना असा तसा मोठा प्रतिस्पर्धी पण कोण दिसत नाही. माढा मतदारसंघाचा जर विचार आपण केला तर असा प्रभावी ज्यांच्याकडे मताचं हे आहे म्हणजे मतं आहेत असं कुठलाही दुसरा नेता नाही. म्हणजे मागच्या वेळेला काय संजय शिंदे मामा होते, त्यांनी चांगला विरोध केला होता, राष्ट्रवादीमध्ये म्हणून उभं राहिले, पण आज ते सुद्धा भाजपमध्ये आहेत. बबनदादा शिंदे आहेत ते पण आता भाजपमध्ये आहेत. म्हणजे भाजपच्या विरोधात आता मोठा उमेदवारच राहिला नाही. आता आपण अपेक्षेनं पाहतोय मोहिते पाटील घराण्यांच्याकडे, पण त्यांची पण अशी म्हणजे उभा राहायची तीव्र इच्छा असं वाटत नाही. आणि तसं जर त्यांची तीव्र इच्छा असती तर गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी वातावरण निर्मिती केली असती. 5 वर्षात ते सुद्धा माढा मतदारसंघामध्ये फिरले नाहीत
आणि ऐन वेळेला कुठला जरी उमेदवार आला तर ते असं तसं काही ते शक्य नसतं. म्हणजे आपण असं विचार करूया की माढा मतदारसंघामध्ये रणजित संघ नाईक निंबाळकरांना प्रतिस्पर्धीच नाही राहिलेला. म्हणजे त्याच्यामुळे कुणी जरी प्रतिस्पर्धी दिला तर आता योगायोगाने कसं असतं, विरोधाचा विरोध म्हणून 50% जी ताकद आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस आहे. म्हणजे शरद पवार गटांची ताकद आहे. तसं बघितलं तर हा शरद पवार गटांचा बालेकिल्ला. ज्यावेळेला मतदारसंघ निर्माण झाला त्यावेळेला शरद पवार स्वतः निवडून आले होते, खासदार झालेले. आणि खासदार झाले होते. पण त्यांनी पण 5 वर्षामध्ये इथं काहीच केलं नाही, नुसतं गाजर दाखवण्याचा प्रकार केला. म्हणून की काय मागच्या वेळेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या गाडीपुढे लोकांनी गाजरं टाकली. अशा प्रकारे या माढा मतदारसंघाचं जे गणित आहे ते असं वेगळं आहे की सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये विभागणी झालेली आहे. त्याच्यामध्ये फलटण आहे, मान आहे, हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि बाकीचे जे विधानसभा मतदारसंघ आहेत हे सोलापूर जिल्ह्यामधले आहेत. त्याच्यामध्ये थोडा सांगोला आहे, पण पंढरपूरचा एक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर माळशिरस आहे. अशा प्रकारे सलीम सर, आता जसं सरांचं म्हणणं आहे त्यानुसार खरंच रणजितसिंह निंबाळकर यांना पर्याय राहिला नाही का, किंवा मग मोहिते पाटील हे तुतारीवरती लढतील आणि तगडी फाईट देतील असं वाटतंय का तुम्हाला? काय झाले, भाजपमध्ये आज सत्ताधीश आहे भाजप. ईडी शिडी जे प्रकार चालू आहेत ना, चौकशा करणे, हॅरेसमेंट करणे, भीतीपोटी सगळे लोक म्हणजे एकत्र येतात का असं सामान्यमध्ये आता चर्चा होऊ लागलेली आहे. म्हणजे दहशत, थोडक्यात पॉलिटिक्समध्ये दहशत. म्हणजे विरोधकाला उमेदवार सुद्धा भेटू नये, किंवा जर भेटायचं असेल तर आपल्या तिकडं पाठवायचा स्पर्धेमध्ये, अशी म्हणजे अंतर्गत एक दिसून येते. आपल्यातलाच एक माणूस तिकडे पाठवायचा, त्याला विरोधक असं समजलं पाहिजे लोकांना, जनतेमध्ये, आणि नंतर तो ऐनवेळी बाजूला काढून घ्यायचा. आता गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवारला पार पळवून लावले, म्हणजे मतदारसंघामध्ये उभाच राहता येत नाही अशी परिस्थिती निर्माण केली. ही परिस्थिती परत येऊ नये म्हणून आता शरद पवार स्वतः म्हणजे चाणक्य बुद्धीने म्हणजे अजूनही सस्पेंड ठेवला उमेदवार, चेक करतात नक्की तो आहे का भाजपमधून पाठवला गेलेला आहे. आता अभय सिंह त्यांच्याकडे उमेदवार नाही ही चुकीचं, आहेत उमेदवार. अभय सिंह जगताप एक तरुण नेतृत्व आहे, तो स्पर्धेमध्ये आहे. आत्ता जरी उमेदवार निश्चित झाले नसले तरी त्यांच्या सभा आज गावोगावी व्हायला लागल्यात. कालच रात्री म्हणजे कळंबोलीला सभा झालेली आहे. म्हणजे प्रचार आहे ना, संपर्कात उमेदवार भेटत नाही किंवा लायक नाही किंवा उमेदवार मिळू शकणार नाही, हे समीकरण साफ चुकीचे आहेत. सामान्य जनतेला वाटतंय की हे काय प्रकार चाललंय, खुलेआम व्हायला पाहिजे ना. माझ्या आज इकडं भाजपमध्ये विरोधात असला तर दुसऱ्या दिवशी बघितलं तर भाजपमध्ये गळा भेट. आज महादेव जानकर गेली 3 वर्षे भाजपच्या विरोधात बोलत होते, काही कामाचं नाही, काही काम होत नाही. ती माझा एक आमदार त्यांनी पळवून नेला. नंतर शरद पवारला दोन वेळा त्यांची भेटी झाली, 3री वेळेला भेट झाली शेवटच्या क्षणाला. चर्चा होणार तो पण लगेच उडी मारून ते कुठे गेले, भाजपच्या गोटात गेले. त्यांना उमेदवारी कुठून मिळेल, शिल्लक नव्हती तर अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोठ्यातून त्यांना परभणीची जागा दिली गेली. मग तोही उमेदवार होता जवळ आलेला, तोही गेला म्हणजे शरद पवारांजवळचा. आता मोहिते पाटील आलेच जवळ. मला नाही वाटत मोहिते पाटील म्हणजे शेवटपर्यंत टिकतेत का अजून दुसरी काही गेम होती. ही जी राजकारण चाललंय की नाही ती सामान्य जनतेला आता कळायला लागले ना की नक्की काय चाललंय. पण मला ह्याच्याच राजकीय कॅल्क्युलेशनवर विचारायचं आहे, खरंच मोहिते पाटील हे शेवटच्या घटकेला राष्ट्रवादीमध्ये जाऊन लढतील का ते भाजपमध्येच राहतील, हा याच्यामागे ईडीचा धाक आहे का, एक हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांना का अपील ठेवायचं असा फॉर्म्युला कुठेतरी वापरला जातोय का, जेणेकरून महादेव जानकरांनी विरोध केला असं जसं तुम्ही म्हणाला, त्यांनी विरोध केला आणि परत ते त्याच गोटात गेले. तर अशा पद्धतीची व्यूहरचना भारतीय जनता पार्टीकडून आखली जाते का? अगदी बरोबर आहे. त्याचा पहिला जो इश्यू आहे ना महादेव जानकर, तसा मोहिते पाटला सुद्धा होऊ शकतो. कारण रणजितसिंह मोहिते पाटलांना त्यांनी उमेदवारी दिली ते भाजपमध्ये आहेत. आता ते सगळे घराणे एकत्र आहेत, म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने ते एकत्र आले आणि धैर्यशील पाटलांना ते उमेदवारी मागत आहेत. पण निर्णय होत नाही ना, फाड दिशेने तिने ती तारीख हातात घेत नाहीत. बघू करू चर्चा अशी चालली ना अजून, नक्की काय हा विषय ना. होऊ शकतं ना, होऊ शकतं. म्हणजे ईडी म्हणा, त्यांचे काही जुने म्हणजे जुने म्हणजे संघ म्हणा, कारखाने म्हणा, जे पतसंस्था आहेत, हे ज्या काही मोडीत निघाल्या, होऊ शकतं ना ती सुद्धा, त्याच्यावर कारवाई होऊ शकते ना ती. म्हणजे सर तुम्हाला काय वाटतं, रणजितसिंह निंबाळकर यांचे काय प्लस पॉईंट आहेत की जेणेकरून ते या निवडणुकीमध्ये
इलेक्टोरल मेरिट गाठण्याच्या अतिशय प्रमुख दावेदार आहेत. रणजित नाईक निंबाळकरांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांनी कसं आहे की लोकांचा संपर्क त्यांचा कमी आहे. कामाच्या बाबतीत विचार केला तर त्यांचं ज्या मतदारसंघामध्ये आहे म्हणजे माढा मतदारसंघामध्ये खासदारकीचा पंड त्यांनी बऱ्यापैकी वापरलेला आहे, पण त्यांची तेवढी पब्लिसिटी त्यांनी केली नाही आणि सामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू शकले नाहीत. त्याच्यामुळं सामान्य मतदारामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी निश्चितच आहे. आणि दुसरी नाराजी आहे की भारतीय जनता पार्टीबद्दलच नाराजी आहे. भारतीय जनता पार्टीनं काय केलं की गेल्या 10 वर्षामध्ये जर जशी सत्ता आली तशी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे, शेतीच्या मालाला दर नाही आहे, गॅसचे दर वाढलेले आहेत. जिथं 300 रुपयाचा सिलेंडर होता तो आज 1000 रुपयाला झाला आहे. सर्वसामान्य गृहिणीला न परवडणारं बजेट सगळं कोलमडलेलं आहे. आणि GST सारखे जे प्रकार झाले त्याच्यामध्ये व्यापारी लोक हैराण आहेत. म्हणजे कुठल्याही क्षेत्रातलं लोक, व्यापारी, सर्वसामान्य जनता ह्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच पूर्ण आहे. कारण भारतीय जनता पार्टीला लोक खरंच कंटाळलेत, पण ईडीचा धाक आहे किंवा आणि काय प्रकार आहेत म्हणूनच लोक त्यांना मतदान करतात, असाच एक निष्कर्ष याच्यातून निघतोय. सलीम सर, आता एकूण आपण बघितलं, सरांनी बरेच मुद्दे मांडले, पण माड्याचे, एस्पेशली माड्याचे काय असे प्रश्न आहेत जे बऱ्याच काळ झाला सोडवले गेले नाहीत? आत्ताच्या घडीला देखील या 5 वर्षात 10 वर्षामध्ये हे मोठे प्रश्न आहेत, हे राजकारणाने सोडवणे अपेक्षित पण त्यांनी सोडवले नाहीत असं तुम्हाला वाटतंय? आता साखर कारखान्याची की वाईट अवस्था व्हायला लागली, म्हणजे दिवाळखोरीत निघायला लागले. सहकार मोडीतच निघते का अशी शंका म्हणजे भाजपच्या काळात होऊ लागलेली आहे. दुसरी गोष्ट रोजगार, काय रोजगार आहे सांगा ना. आता ही मान खटावमध्ये आहे का शैक्षणिक सुविधा नाही साधी. पाणी तर आमच्या पूर्वीपासून आहेच, जन्मताच पाणी प्रश्न आम्हाला आहे. आणि ते निसर्गाचंच अशी आवक आहे की आम्ही उंचावर आहे, याला उशीर लागणार. 30-35 वर्ष लागणार. अगदी मान्य लांब 80-90 110 किलोमीटरनं पाणी येणं म्हणजे सोपं नाही. चोऱ्या होणार, बंधारे फोडतात, कॅनॉल फोडतात, हे तर पाहतोच आपण. आणि जर 10 वर्षांनी आम्हाला कायम दुष्काळ आमच्या माथी मारलेला असतो, ती मानसिकताच आहे आमची. 130 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर दर 10 वर्षाला 2 वर्ष दुष्काळ असतो आणि ती लोक मानतात. पण आता प्रगत झाले, आपण प्रगत दिशेने चालू, रस्ते झाले, डेव्हलप झाले, आता यंत्रसामुग्री आली. पूर्वी रोजगार हमीतून तलावाची, बंधाऱ्याची किंवा कॅनॉलची कामं होत होती, म्हणजे मानवी श्रम, म्हणजे गाड्या वापरायचे, बैलगाड्या वापरायचे. आता यांत्रिकीकरण आलेलं आहे. आज आपण बघतो ना, देशात दिवसाला 15 ते 30 किलोमीटर रोडची कामं होतात, सिमेंट कॉन्क्रीटची. ही तर तुम्ही मान्य करा. रेल्वे रोडसुद्धा टाकले जातात. रेल्वे रोड आपल्याकडे रेल्वे नाही अजून. आज मुंबई पुण्याला लोक कामाला जातात. मजूर संख्या मोठे. आमच्या जीवावर, म्हणजे इथल्या मजुरांच्या जीवावर सहकारी साखर कारखाने चालतात ऊसतोडीच्या. पूर्वी माती कामाना एवढेच काय, इथून लोक दुबई, कुवेटला रंग कामाला गेलेत, अजूनही जातात. म्हणजे किती वर्षे. आज इथं कॉरिडॉर इंडस्ट्रीचा विषय आहे. आज भारतामध्ये सर्वात ॲडव्हान्स कॉरिडॉर मुंबई बेंगलोर कॉरिडॉर इंडस्ट्री येणार आहे. 12-13 हजार एकरमध्ये ती उभा राहते. जवळजवळ 160-70 कंपन्या इथं येऊ इच्छितात. म्हणजे असं काय पळवून बी कोणा करार बी झाले ते येऊ इच्छितात. फंडिंग मी आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटने 3,500 कोटी रुपये फंडिंग दिलेलं आहे. पाण्यासाठी 1,500 कोटी रुपये सेपरेट आहेत त्याच्यामध्ये. पण आज जागेचा प्रस्ताव म्हणजे पाठवणं होईना शासनानं. आज आमदार जयकुमार गोरेंना प्रश्न उपस्थित करायची वेळ आली विधानसभेमध्ये, तर जागेचा प्रस्ताव तरी पाठवा. आजपर्यंत त्याची काही माहिती नाही, गेलाय का नाही, काय कोणी वाच्यता केली नाही. म्हणजे काय नक्की चाललंय काय. बरं, इथं जागा बी आहे अवेलेबल, ती जर झाली तर इथल्या तरुणाला काम मिळेल. मी म्हणतो पाण्याची व्यवस्था त्या इंडस्ट्रीमध्ये एक डेव्हलप होईल. मुंबई बेंगलोरसारखं एक सिटी होईल निर्माण, ती व्हायला पाहिजे ना. ती सुद्धा नाही ना. इतकी उदासीनता का. 2022पासून हा विषय चालला आहे. इथनंही बी ती पळवून न्यायचं. कोण फलटणले नेते म्हणते आता तर चाललं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरमध्ये जायचं, तर कोण जागा तर देत नाही. परवा आता पेपरला एक बातमी आलेली आहे. म्हणजे अशी दिशाभूल का निवडणुकीच्या काळामध्ये स्टंट आहेत. आणि इतके तुम्ही एक संघ सरकार आहे, तुमचं चालतं, केंद्रात राज्यात तुमचं आहे. तुम्ही निर्णय घ्या, नाही तर नको म्हणून सांगा, इथं होणार नाही म्हणून सांगा ना. बघते ना जे जिथे. जनतेला गृहीत धरले का? जनतेला गृहीत धरले असं वाटतं? असंच वाटते ना. जनतेला असं वाटते काय होऊ शकत नाही, नुसतं खेळाखेळी चाललेली आहे. व्हायला पाहिजेत ना. आता मोजणी झालेली आहे. जवळजवळ माझ्या अंदाजाने 98 लाख रुपये मोजणीसाठी भरले. मोजणी तरी कशाला करायची. शासनाचा वायपट खर्च कशाला करायचा 98 लाख रुपये. झटकेपट व्हायला पाहिजे ना. फंडिंग नाही हा बी विषय नाही. आता सर असं आहे, कुठं कंपनी येणार नाहीत हा बी विषय नाही. पाणी नाही हा बी विषय नाही. आता पाणी येतंय ना. आज रेल्वेचे बी जवळ आहे. म्हणजे फलटण पंढरपूर जी रेल्वे आहे ना, ती कॉरिडॉर इंडस्ट्रीमध्येच जाते गारवडपासून.
त्या क्षेत्रातून जाते. रेल्वे स्टेशन आज विमानतळाचा ॲक्विशनचा विषय निघाला. अजित पवारांनी परवा कराडला आले, त्यांनी काय सांगितलं की आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये मोठं विमानतळ कुठं नाही आणि सातारा कोल्हापूरला आता जागा उपलब्ध नाही. आई विमानतळ डेव्हलप करतात. नवीन एक मोठे विमान उतरलं त्या पद्धतीने एक इथं मान किंवा खटाव तालुक्यामध्ये जी मोकळी जमीन आहे, पडीक जमीन, म्हणजे जिथं 5 फुटासुद्धा झाड नाही, त्या जमिनीमध्ये एक आपण मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक विमानतळ आपण तयार करू. याचा अर्थ काय, इथं जी इंडस्ट्रीज येणार आहे, 100-150 कंपनी येणार आहेत, कॉर्पोरेट कंपनी येणार आहेत, त्याचा फायदा होईल ना उद्योगपती येणे जाणे. सर आता असं आहे गंमत की मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता ज्या आम्ही भागामध्ये फिरून आलो त्यामध्ये बेसिक प्रश्न जर काय असेल तर तो पाण्याचाच होता, साहजिकच आहे. आता पाण्याचा प्रश्न काय आजचा नाहीये. पाण्याचा प्रश्न बराच काळ झालं इथं पाण्याचा प्रश्न आहे. आता असंही म्हटलं जातं अनेक आमदारांकडून, खासदारांकडून, माजी खासदारांकडून, या सगळ्या नेत्यांच्याकडून की आम्ही पाणी आणलं, आम्ही अमुक योजना आणली आणि मान खटावला, माड्याला पाणी आलं. याच्यामध्ये किती तथ्यता आहे आणि काहीच भागामध्ये पाणी आहे, बाकीच्या भागामध्ये पाणी अजिबात दिसत नाही. थोडक्यात सांगा. मुळामध्ये कसं आहे की कृष्णा खोरे विकास महामंडळ आहे ना, ते युती सरकारच्या काळामध्ये 95-96ला ते स्थापन झालेलं होतं. आणि ते पत्रकारांनी आम्ही त्यावेळेला एक असा संघर्ष केला की म्हणजे त्या काळामध्ये 2004 नंतर कृष्णा खोरे लवादाची जी मुदत आहे ती संपणार होती. कृष्णा खोरे लवाद असा होता की महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या तिन्ही राज्यामध्ये पाण्याची विभागणी चालते. त्याच्यापैकी 560 TMC पाणी फक्त आपल्या पश्चिम महाराष्ट्र सरकारला उपलब्ध होणार होतं. पण त्या पाण्यामध्ये असं होतं की जर तुम्ही वेळेमध्ये जर पाणी उचललं नाही तर त्याच्यावर हक्क संपणार होता, अशी लवादाची ठराव झालेले होते. मग हा ठराव झाल्यामुळं 2010च्या आतच पाणी उचलणं गरजेचं होतं. मग त्याच्यासाठी काय केलं की मान तालुक्यातल्या काही पत्रकारांनी कृष्णा खोरे संघर्ष नावाची एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या मार्फत संघर्ष उभा केला. आणि त्याच्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन झालं त्या काळात. आणि त्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कामं सुरू झाली. पण पुन्हा काय झालं की राज्यपालाचा जो अनुशेष असतो, विकासाचा अनुशेष असा असतो पाण्याचा की मराठवाडा, विदर्भ या दुर्लक्षित भागामध्ये तिथली कामं पूर्ण झाली नसल्यामुळं तिथला अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय इकडची कामं करू नयेत असा त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आणि राज्यपालाकडे स्टे मागवला तिथल्या विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांनी आणि आमदारांनी. त्याच्यामुळे इथली कामं थांबली. खरं तर ही कामं आहेत ना ती महागाई युती सरकारच्या काळामध्ये 95-96 पासूनच सुरू झालेली होती. पण त्यांना मूर्त स्वरूप आत्ताच्या काळातल्या ज्या आमदारांनी प्रयत्न केले नाही असे नाही, त्यांचे प्रयत्न पण महत्त्वाचेच आहेत. कारण कसं आहे, एखादी योजना बंद पडली होती, कृष्णा खोऱ्याचे कामं बंद पडल्यानंतर कृष्णा आज असा एक्झॅक्ट प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, त्याचं थेट उत्तर सांगा की काही भागामध्येच पाणी आहे का, खरंच आमदार खासदारांनी काही पाणी आणलंय का, आणि काही भागामध्ये पाणी आहे पण मात्र बराच जो भाग आहे तो अजूनही दुष्काळ आहे किंवा अवर्षणग्रस्त आहे असं वाटतंय. हा नाही, आता मान तालुक्यातल्या इकडचे जो उत्तर भाग आहे की नाही त्याच्यामध्ये अजिबातच पाणी नाही, पण इकडच्या दक्षिण भागामध्ये पाणी पोचलेलं आहे. म्हणजे काही ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमदारांचं पण श्रेय आहे, नाही असं नाही. राहिलेली जी बंद पडलेली कामं आहे ती त्यांनी पूर्णत्वाला केली. मान तालुक्यापुरतं पाहिलं तर दक्षिण भागामध्ये पाणी आलेलं आहे आणि उत्तर भाग कोरडा आहे. म्हणजे इथून मसवडपासून उत्तरेकडची जेवढी गावं आहे ती तेवढी सगळी कोरडीच आहेत. आणि अगोदरच इकडं माळशिरस भागामध्ये तर पाण्याचा प्रश्नच नाही राहिला, फक्त माड्यामध्ये पाण्याची परिस्थिती इथल्यापेक्षा वाईट आहे. शेवटचे 2-3 पॉलिटिकल क्वेश्चन विचारतो तुम्हाला. आता जर बघितलं आपण तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये बरीच लोकल गणित ही वेगवेगळी आहेत. म्हणजे जे संजय मामा शिंदे विरोधात होते ते आता रणजितसिंग निंबाळकरांच्या सोबत आहेत. जे मोहिते पाटील आणि रणजितसिंग निंबाळकर हे एकत्र आले होते ते आता एकमेकाच्या विरोधात आहेत. रामराजे आहेत, त्यांची भूमिका वेगळीच आहे. असं म्हणजे एक लोकल गणित ही वेगवेगळी आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. आणि ती पक्षाच्या पलीकडे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या लोकल गणितांचा काय प्रभाव या माढा लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीवरती पडेल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कसं आहे, जरी नेते गेले तर मतदार जात नसतात. म्हणजे लोकांना गृहीत धरण्याचा जो तुम्ही म्हणला तसा प्रकार असतो. नेते लोकांना गृहीत धरतात, पण असं कधी घडत नसते. जरी नेते गेले तरी त्याच्या पाठीमागचं मतदान कुठं जात नाही. ऑलरेडी 50% विरोध हा राहणारच आहे. म्हणजे कुठलाही उमेदवार उभा राहिला, अननोन उमेदवार ज्याला काय त्याच्या पाठीमागे कोणीच नाही असं जरी उभा केला तर 50% हा मत तो मिळवतच असतो. राहिलेला एक 5-10 हजार मताचा फक्त प्रश्न राहतो, तो विजयासाठी महत्वाचा आहे. आता माढ्यामध्ये रणजित नाईक निंबाळकरांच्या विरोधात कुठला जरी उमेदवार उभा राहिला
तर तो त्यांना चांगली फाईट देऊ शकतो. कारण त्यांच्याबद्दल असणारी नाराजी आणि भाजपच्या विरोधातली नाराजी आणि समस्या या जर बघितल्या तर समाजातल्या जनतेची नाराजी प्रचंड आहे. त्याच्यामुळं नेत्याचं कोणीच ऐकणार नाही. म्हणजे संजय मामा शिंदे गेले म्हणून त्यांची सगळी मतं तिकडे गेली असं नाही आहे. 50% त्यांच्या दुसऱ्या पिढीचे जे नेते आहेत त्यांच्या मागे राहत असतात. उद्या जर समजा हे जरी गेले तर त्यांच्या पाठीमागचे दुसरे येतच असतात. म्हणजे त्याची गणित तशीच नसतातच कधीच. बरोबर. लोकांना गृहीत धरून कधीच चालत नाही. लोक हे नेहमी सारासार विचार करून मतदान करत असतात. बरोबर. आणि एक्झॅक्टली तसंच होणार आहे. माड्याचं गणित हे नेहमी उलट होणार आहे. कदाचित निवडून येण्यासाठी जरी हे वातावरण फार असलं तरी, कोण विरोधक फार मोठा नाही वाटला तरी सुद्धा ही निवडणूक रणजित नाईक निंबाळकरला सोपी नाही, तेवढीच अवघड आहे. आता अशी गोष्ट आहे की माढा लोकसभा मतदारसंघ आपण जर म्हटलं तर तिथं धनगर मतांचं प्राबल्य आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणावरती धनगर मतं आहेत आणि धनगर मतं ज्या बाजूने आहेत त्या दिशेनं विजयाच्या बाजून जातो उमेदवार. हां, आता महादेव जानकर हे महायुतीकडे होते, परत त्यांनी महायुतीच्या विरुद्ध भूमिका घेतली, आता पुन्हा ते महायुतीकडे आहेत, म्हणजे त्यांना परभणीची जागा मिळाली आहे. त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ सोडला. हा भाजपचा मास्टर स्ट्रोक आहे का त्यांना घेऊन? आणि महादेव जानकरांना सोबत घेतल्यामुळं भारतीय जनता पार्टीला माढ्यामध्ये विजय मिळवणं सोपं जाईल का, असं वाटतंय का? काय झालं, धनगर आरक्षण किती मोठा विषय होईल ना, म्हणजे किती गाजतोय. आता धनगर आरक्षण आता जरी महादेव जानकर सत्तेत गेले, सत्तेच्या पूर्वी बी सत्तेत होते, पण माझं जमत नाही, माझा आमदार नेला, म्हणजे निगेटिव्ह बोलत होते त्यांच्यावर. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कोण कामालाही जात नव्हतं. म्हणजे काम करायचा विषय नव्हता ना. विरोधात बोलतात, त्यांचं कोण ऐकत नाही, कोणीच कामाला जात नव्हतं, कामं झाली नाहीत, विषय संपला. पण धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे ना, कोणी रोखून धरला? सत्ताधारी भाजपनं सोडायला पाहिजे ना. जरी नाराजी आहे ना, जरी महादेव जानकर जरी तिकडे गेले, ते धनगर जाणार नाहीत ना. कशी शक्य आहे सांगा ना? आरक्षण विषय ना महत्वाचा. कुणी अडवला? भाजपने अडवला, हे त्यांचा आरोप आहे. इतके दिवस का ठेवला तुम्ही प्रलंबित? तो कसाही असो, तो सोडवला गेला नाही, ही एक नाराजी त्यांच्यामध्ये. सर, तुम्हाला प्रश्न विचारतो मी, शेवटचा प्रश्न आहे. आता एकूण बघितलं तर 2014 असेल, 2019 असेल, दोन्ही वेळेस काय झालेलं आहे, किंवा आता 24ला सुद्धा ती घोषणा येते की याला अमुकाला पाडा, तमुकाला पाडा. पाडापाडीचं राजकारण हे कायमस्वरूपी माड्यामध्ये आपल्याला कंडक्ट झालेलं बघायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, याही वेळेस तसंच होईल? जनतेचे प्रश्न साईडला राहतील का? काहीतरी सकारात्मक बाजू मांडून काहीतरी योजनांच्यावरती फलद्रूप करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करेल, असं कोणतरी नवीन चेहरा इथं येईल? नाही, असं काय वाटत नाही. कारण कसं आहे की इथले राजकीय जे आहेत ना, जे धुरंधर मंडळी आहेत ना, त्यांनी हे निर्माण केलेलं वादळ असते. म्हणजे कुणाला तरी पाडा, कुणाला तरी गाडा, हा जो शब्द प्रयोग आलेला आहे ना, हा राजकीय खेळमधून आलेला आहे. बरोबर. ऍक्च्युली कसं झालं की शरद पवार ज्या वेळेला पहिल्यांदा माढ्यातनं उभं राहिले, त्यावेळेला शरद पवारांच्या विरोधात तसं वातावरण महादेव जानकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. महादेव जानकर यांनी चांगली फाईट दिली. धनगर समाजाची वोटिंग जास्त असताना सुद्धा त्यांनी चांगली फाईट देऊन पण त्यांना अपयश आलं. म्हणजे 1 लाख 1.5 लाखापेक्षा जास्त मतानं शरद पवार निवडून आले. पण त्याच्यानंतर हा शब्दप्रयोग पुढे आला की माडा आणि अमुक यांना पाडा किंवा त्यांना गाडा, अशा पद्धतीचं. तसं काय नसतं. हे जे आहे की नाही, हे निवडणुकीपुरते काही घोषणा असतात, तशी घोषणाबाजी होणारच आहे आणि अजून सुद्धा होणार आहे. आणि तशा प्रकारे आडवाडवी हे करणारच आहेत. पण तसं जरी असलं तर सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य जनता आता काय कुणाचं ऐकलं असं नाही. आता काय सोशल मीडिया आहे आणि लोक आता व्हिडिओ बघतात, टी व्ही बघतात, हे सगळं बघत असतात. त्यामुळे लोक विचार आता करायला लागलेत. पूर्वीसारखी सगळीच लोक अगदी ह्या सगळ्या नेत्यांवर विश्वास ठेवतात असं नाही. पाठीमागं पण असं झालं होतं की मान तालुक्यातली लोक मेंढरासारखे आहेत, असं प्रतापराव भोसले खासदार असताना त्यांनी एक वक्तव्य एका सभेत केलं. आणि काही नसताना त्या काळामध्ये हिंदूराव नाईक निंबाळकर निवडून आलते. 1996 सालची घटना आहे की त्यावेळेला मसवडमध्ये सभा झाली आणि मसवडच्या सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं, प्रतापराव त्यावेळेला खासदार होते, 3 वेळा निवडून आलते, तरी सुद्धा लोकांनी त्यांना पाडलं होतं. म्हणजे लोक असं कुणाच्या मागे जातील असं नाही. लोक आता शून्य झालेत. त्याच्यामुळे लोक काय पण करू शकतात. म्हणजे लोक हे परिवर्तनशील असतात आणि बदलू शकतात. आणि हा, लोकांना गृहीत धरू नका. लोक हे आता ना, लोक बदलू शकतात, हे त्यांनी इथल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. अगदी थोडक्यात सांगा, इथं ट्रम्प कार्ड कोण सिद्ध होईल? संजय मामा शिंदे आहेत, बबनदादा शिंदे आहेत, दुसऱ्या बाजूला रामराजे नाईक निंबाळकर आहेत, रणजितसिंग नाईक निंबाळकर आहेत, असे अनेक चेहरे आहेत.
जानकर आहेत स्वतः. महादेव जानकर इथं नसले तरी इथं महादेव जानकर आहेत, दुसऱ्या बाजूला उत्तमराव जानकर आहेत. ट्रम्प कार्ड कोण ठरेल इथं या इलेक्शनचा? कसं आहे, ह्या माढा मतदारसंघामध्ये तसं जर विचारवंत किंवा बुद्धिमान माणूस म्हणलं तर रामराजे नाईक निंबाळकर आहे. रामराजे नाईक निंबाळकरांची भूमिका या इलेक्शनमध्ये फार महत्वाची ठरेल. तुम्हाला वाटतं सर? अगदी बरोबर आहे. म्हणजे रामराजे हे ट्रम्प कार्ड ठरते असं तुम्हाला वाटतंय? हो, त्यांचं राजकारणातलं अस्तित्व संपतंय ना. आज त्याने योग्य भूमिका घेतली तर ठीक आहे, नाही तर त्यांचं काय भविष्य काय त्यांना सांगा ना. आता असं आहे की एका बाजूला रणजितसिंग नाईक निंबाळकर उभे आहेत, दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते पाटील उभे राहतात. काही अजूनही जर तरचीच गोष्ट आहे. तिसऱ्या बाजूला अभय जगताप आहेत, त्यांचंही नाव चर्चेत आहे. चौथ्या बाजूला संजीवराजे निंबाळकर यांचंही नाव चर्चेत आहे. अशी 3-4 नावं चर्चेत आहेत. तुम्हाला काय वाटतं, कुणामध्ये शेवटाला फाईट होईल? कोणते 2 नेते असतील आणि संभाव्य पुढचा खासदार तुमच्या लेखी कोण असू शकतो असं वाटतं तुम्हाला? अगदी एका शब्दात बोला. आता काय, मतदार आणि नेते असे 2 गट पडलेत. नेते एका रात्रीत एक होतात, मतदार जागेवरच आहेत. आणि लोकसभा आणि विधानसभा नगरपालिका हे निवडणुकीचे पॅटर्न मतदानाचे वेगळे असतात. लोकसभेमध्ये स्वयंभू मतदार असतो, स्वतः निर्णय घेतो. विधानसभेमध्ये काहीतरी कामं केले असे लोकप्रतिनिधी असतो, आपण भेटलेला असतो, हे राहिले ते राहिले, मग त्याला बांधील राहतो. आणि जे नगरपालिकेला असतो भावबंदकी असते, ह्याला पाडायचा किंवा ही जवळचा ह्याला निवडायचा. त्यामध्ये काही होऊ शकतं आता. कारण आता जे म्हणजे माडा पाडा परत इकडं आता उमेदवारी चालली, दुसऱ्या दिवशी ते लगेच सत्ताधीशाकडे गेले. हे जो खेळ जो चाललाय ना, रात्रीचा खेळ म्हणायला चाललाय, सकाळी इथं संध्याकाळी तिकडं, ही जनता आता जनता निर्णय घेणार ना, काय गेलं की घेऊ शकते ते. सर तुम्हाला काय वाटते फायनल कन्क्लुजन? नाही, कसं आहे बरं का, आता जसं यांनी सांगितलं, सलीमबाईंनी सांगितलं तसं, कारण आत्तापर्यंतचं जे राजकारण आपण बघितलेलं आहे आणि पाठीमागचं जे बघतो त्याच्यामध्ये काही वर्षामध्ये ह्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आपण असे काय अघटित गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे पहाटेचा शपथविधी बघितलेला आहे, शिवसेनेचा गट फुटताना बघितला आहे, राष्ट्रवादीसारखा एक संघ गट फुटताना बघितलेला आहे. मग याच्यामध्ये काय पण होऊ शकतं, नथिंग इज इम्पॉसिबल असं जी म्हण आहे ती आपण आज बघितले, अनुभवले. म्हणजे आता आमच्या काळामध्ये असं माणसं का नाही, एकनिष्ठ राजकारणी लोक असायचे, म्हणजे अगदी पाणीसुद्धा एकमेकाचं पित नव्हते. पण आज अशी परिस्थिती आहे की कोण फुटेल सांगता येत नाही. त्याच्यामुळं लोक हुशार झालेत आणि लोकांना गृहीत न धरता कुणी कुठं जरी गेलं तरी विरोध हा कायमच राहणार आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला सुद्धा हा विजय काय सोपा राहणार रणजितसिंग नाईक निंबाळकर की धैर्यशील मोहिते पाटील? तसं नाही सांगता येणार एका शब्दात. म्हणजे बघा, तुम्ही सांगतो की रणजित नाईक निंबाळकर आणि धैर्यशील हे जोपर्यंत ते उभं राहत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. पण आत्ताच्या परिस्थितीला रणजितसिंग जरी त्यांना विरोधक जरी नसला तरी त्यांना काय विजय सोपा नाही. कुणी जरी उभं राहिलं तरी फाईट चांगलीच होणार आहे. तर एकंदरीत असं त्यांचं मत आहे. विजय सर, सलीम सर यांनी आपल्याला हा अतिशय बहुमूल्य वेळ दिला. त्यांनी सांगितलंय की विजय हा सोपा नक्कीच नसणार आहे. एका बाजूला रणजितसिंग नाईक निंबाळकर उभे जरी असले तरी दुसऱ्या बाजूला नेमकं कोण उभं राहतंय हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. एकंदरीत फायनल लेवलवरती कोण 2 चेहरे उभे राहतील याच्यावरती फायनल कन्क्लुजन असणार आहे. आणि पुढचा खासदार कोण असेल हे याच्याबद्दल त्यांनी बोलणं खरं तर टाळलेलं आहे. माड्याचे काही प्रश्न आहेत याच्याबद्दल त्यांनी बोललेले आहेत. आता एकंदरीत माड्याचे खरेच काही प्रश्न आहेत. माड्याचा पुढचा खासदार नेमका तुमच्या लेखी कोण असेल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.